पहा 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 1 यामधील पहिला धडा जो 2 चलातील एक सामायिक समीकरण आहेत त्यातील आपण काही अवघड गणिते घेत आहोत. यापूर्वी मी सराव संच 1.4 मधील आणि प्रश्नसंग्रह एक संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 5व्यातील 5 गणित पाठवलेले आहे. आता मी तुम्हाला सराव संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 त्यातील प्रश्न 6वा पहा. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 त्यातील प्रश्न 6वा आणि त्यातील तिसरे गणित जे एक अवघड गणितामध्ये मोडत आहे ते मी तुम्हाला सोडून दाखवत आहे. ते गणित असं आहे 148/x अधिक 231/y बरोबर 527/xy. पुढे आहे 231/x अधिक 148/y बरोबर 610/xy. असं हे गणित आहे पहा. म्हणजे अशा प्रकारे हे गणितात त्यांनी आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील 6व्या प्रश्नामध्ये तिसरं गणित आहे बघा 148x 231/y 527/xy 231/x 148/y 610/xy असं आपलं गणित दिलेलं आहे. तर हे गणित आहे ना अवघड गणितापैकी एक गणित आहे. तर ते मी तुम्हाला सोडून दाखवत आहे. तर आता काय करायचं, पहिल्यांदा या समीकरणाला सोपे रूप द्यायचं. सोपे रूप कसं ते नीट पाहता इकडे 148/x अधिक 231/y बरोबर 527/xy. आता घाई गडबडीमध्ये लगेच 1/x म्हणजे m मानू 1/y म्हणजे n मानू तसं करायचं नाही. कारण ते जे गणित होतं की आपण 1/x ला m मानलं आणि 1/y ला n मानलं असं आपण गणित होतं. पण त्यावेळेस या ठिकाणी चले नव्हती, येथे चल नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही गडबडीत चुकून याला m मानलं 1/x ला m मानलं 1/n ला 1/y ला n मानलं मग कसं होणार 148m अधिक 231n बरोबर 527. पण या xy चं काय करणार मग त्या xy चं काय करणार. त्यामुळं घाई गडबडीत लगेच 1/x म्हणजे m आणि 1/y म्हणजे n मानायचं नाही. तर काय करायचं आहे ते नीट पहा इकडे. येथे xy आहेत ते आपल्याला घालवायचे पहिल्यांदा. तर तुम्हाला माहिती आहे समीकरणाच्या छेदस्थानचा एखादा अंक घालवायचा असला, संख्या घालवायची असली किंवा एखादं अक्षर घालवायचं असलं तर त्या अक्षराने किंवा त्या संख्येने समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणावं लागतं. जर आपल्याला समीकरणाच्या एका पदाला जरी गुणायची वेळ आली तर प्रत्येक पदाला गुणावं लागतं. म्हणजे समीकरण समजा असं असलं x अधिक by बरोबर c. जर आपल्याला फक्त a ला गुणायची गरज आहे तर नुसतं a ला गुणून जमत नाही, प्रत्येकाला गुणावं लागतं. जर आपल्याला एखाद्या पदाला भागायची वेळ आली तर प्रत्येकाला भागावं लागतं. तसं येथे पहा आपल्याला हा xy छेदस्थान नकोय ना. मग आपण काय करायचं प्रत्येक पदाला xy ने गुणायचं. हे महत्वाचं बघा. काय म्हणायचं प्रत्येक पदास xy ने गुणू. पहा काय करायचं पहा नीट प्रत्येक पदास xy ने गुणायचं. मग किती आहे बघा बरे 148/x गुणिले xy अधिक 231/y गुणिले xy 527/xy
गुणिले एक्स वाय असं करायचं. काय करायचं, प्रत्येक पदास एक्स वाय ने गुणायचं. त्याचा परिणाम काय होईल पहा, येथे एक्स ला एक्स निघून जाणार. वाय वाय हा खाली राहणार नाही, वरच राहणार. पहा, एक्स एक्स खाली, छेदस्थानाचा एक्स गेला, अंश स्थानाचा एक्स गेला, हा वाय अंश स्थानी आहे. म्हणजे असं होणार आहे 148 वाय होणार. वाय काय होणार, 148 वाय. इथे वाय ला वाय गेला, मग किती राहणार, 231 एक्स राहणार. वाय ला वाय गेले, येथे स्वतः एक्स वाय गेले, म्हणजे उत्तर आलं 527. किती आले चिन्ह, बरोबर 527. एक्स ला एक्स निघून गेले. पहा 148 वाय 231 एक्स अधिक 500 काय आलं, बरोबर 527. आता आपल्याला नेहमी सवय कशी असते, अगोदर एक्स पाहिजे नंतर वाय पाहिजे. मग समीकरणामध्ये आपण हे अक्षर मागे पुढे करू शकतो, त्याचा समीकरण काय परिणाम होणार नाही. 231 एक्स अधिक 148 वाय बरोबर 527. याला आपण म्हणूया समीकरण नंबर 1. अगदी असंच आता सेम टू सेम हेच दुसऱ्यासाठी लिहायचं, दुसऱ्या समीकरणासाठी तसेच. आता दुसरे पाहता, 231 छेद एक्स अधिक 148 छेद वाय बरोबर 610 छेद एक्स वाय. आता पण आपण काय करायचं, प्रत्येक पदाला एक्स वाय ने गुणायचं. प्रत्येकाला एक्स वाय ने गुणलं तर काय होईल पहा बरं. आता 231 छेद एक्स गुणिले एक्स वाय अधिक 148 छेद वाय गुणिले एक्स वाय बरोबर 610 छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय. म्हणून एक्स लस गेला 231 वाय अधिक 148 वाय ला गेला एक्स बरोबर एक्स वाय गेले 610. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला एक्स पाहिजे नंतर वाय पाहिजे, मग आपण असं मांडायचं. म्हणून 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर 610. समीकरण नंबर आलं 2. पहा समीकरण 1 आणि समीकरण 2. आता पहा बरे या दोन समीकरणाकडे आपण जर नीट पाहिलं तर हे समीकरण आहेत, एकदा बेरीज आणि एकदा वजा करायची या स्वरूपामधले आहेत. पहा येथे आपण कोणत्याही अक्षरांच्या बदल्यामध्ये यम आणि एन मानलेलं नाही, त्यामुळे परत किमती भरायची गरज नाही. आपल्या फक्त एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. आता आपण हे नेहमीप्रमाणे सोडवूया. आता समीकरण 1 व 2 असं म्हणायचं स्टार्टला, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. कोणाकोणाची, समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची. समीकरण 1 कोणते बघा बरं, हे 231 एक्स अधिक 148 वाय बरोबर 527. दुसरे आहे 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर 610. यांची आपण काय करणार, बेरीज करणार. बेरीज केलं काय होतंय ते पहा आता नीट. आता आपण समीकरण 1 व 2 लिहिली वर, त्यामुळे आता हे पुस्तकाला काय हरकत नाही. पहा आता आपण यांची बेरीज करायची. समीकरणांची बेरीज करताना म्हणजे समीकरणांची बेरीज याचाच अर्थ असा असतो की त्यांना जी काही चिन्ह आहे ते बदलायचे वगैरे नाही. त्यांना जी काही चिन्ह असतील त्या चिन्हाप्रमाणे उत्तर मांडायचं, त्याला म्हणायचं समीकरणाची बेरीज. पहा आता 527 आणि 610 यांची बेरीज करू. 7 7 2 1 3 6 5 11 1137 अधिक अधिक आहे वाय आहे तसा येणार 8 1 9 4 3 7 हाच्याला हातानं आला 3 3 2 1 3 आले. पहा 8 आणि 1 9 4 आणि 3 6 2 1 3 आले. याचं पण तेच येणार 8 आणि 1 9 4 आणि 3 6 2 1 3 आले. 379 एक्स अधिक
379 वाय 1137. आता जेव्हा त्यांनी आपल्याला अशा प्रकारचे गणित दिलं असतं की असे 2x 3y 3x 2y 4 5 5 4 9 8 8 9 असे उलटे पालटे आकडे असतात ना, त्यावेळी शक्यतो यांच्याच बेरजेमध्ये ही संख्या असते, म्हणजे पाड्यामध्ये असते. ह्या दोन संख्येच्या पाड्यामध्ये ही असते. आता आपण करायचं 379 पाडा आपला येत नसला तरी आपण तयार करायचा कुठपर्यंत 1137 पर्यंत. आता अंदाजे पहा बरे 3 आणि हे 11 साधारणतः 4 किंवा 3चा भाग वाचणार आहे. आता आपण 3 चेक करू, आपण 9 3 27 होईल. 379 ला आपण 3 ने गुणून पाहूया. जर हे उत्तर आलं तर म्हणायचं 379 त्रिक 1137 आहेत असं म्हणायचं. 3 9 27, हातचे आले 2, 3 7 21, 21 आणि 2 23, 23 3, हातचे आले 2, 3 3 9 2 11. म्हणजे 379 ला 3 ने गुणल्यावर हे उत्तर आलं. मग आपण असं म्हणायचं 379 त्रिक 1137. मग आपण आता म्हणायचं की 379 ने भागू, 379 ने भागून उत्तर काय होणार बघा बरे, x अधिक y बरोबर 3. याला म्हणायचं आपण समीकरण नंबर 3. आता सेम असंच ह्या दोनची करायची वजाबाकी कोणाची, समीकरण 1 व 2 ची. मग आता आपण असं लिहायचं समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. पहा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचं. समीकरण 1 पहा कोणतं आहे, 231x अधिक 148y बरोबर 527. 148x अधिक 231y बरोबर 610. हे चिन्ह अधिक आहे, अधिक आहे, हे अधिक आहे, हा अधिक आहे. हे असं का मांडायला लागतं, त्याचं कारण आहे का, जेव्हा दोन समीकरणांची वजाबाकी असते, जेव्हा दोन समीकरणांची वजाबाकी असते तेव्हा आपल्याला खालच्या समीकरणाची चिन्ह बदलावी लागतात. म्हणजे चिन्ह बदलायची, प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. बदलायचं म्हणजे काय करायचं, अधिकच्या खाली वजा करायचं, अधिक खाली वजा करायचं, अधिकच्या खाली वजा करायचं. आणि वजा असेल तर मग अधिक मांडायचं. समजा इथे वजा असते आपण अधिक केलं असतं, समजा वजा असते अधिक केलं असतं. आता पहा इकडे 527 अधिक आहे 610 वजा आहे, त्यांची आपल्याला वजा करायची. वजाबाकी करताना लगेच 7 0 गेलं 7, 2 तून गेलं 1 आणि 6 तून 5 गेलं 1 असं उलट पालट वजा करायची नाही. तर काय करायचं, साईडला संख्या घ्यायच्या, कच्चं काम साईडला घ्यायचं, मोठी संख्या वर मांडायची, लहान संख्या खाली मांडायची. म्हणजे आपल्याला 610 मधून 527 वजा करायच्यात. 610 नीट पहा, 527 अधिक आहेत 610 वजा आहेत, वेगवेगळे चिन्ह आहे, मोठ्यातून लहान वजा करायचंय. 610 तून 527 वजा करायचे. 0 तून 7 जात नाही, हातचा घेतला इकडे कमी झाला 1, 10 तून 7 गेले 3, 0 तून 2 जात नाही, मग परत हातचा घेतला इकडे 5 झाले, 10 तून 2 गेले 8, 5 5 0, उत्तर का 83 आलं. म्हणजे 610 मधून 610 त्यातून 527 आपण केले वजा केले, 610 तून 527 वजा केलं उत्तर 83 आलं. चिन्ह मोठ्याचं मांडायचं, मोठ्याचे वजा 83. चिन्ह कायचं मांडायचं, मोठ्या संख्येचं मांडायचं. आता पहा 128 वजा आहे 231 वजा आहेत, यांचे पण करायचे वजाबाकी. 231 मधून 148 वजा करायचे. 231 मधून नीट पहा, 231 मोठी संख्या खाली आहे आणि इथं वर संख्या लहान आहे, त्यामुळे वर घ्यायचे. 231 मधून 128 वजा करायचे. 1तून 8 जात नाही, हातचा घेतला इथे कमी केला, मग 2, 11तून 8 गेले उरले 3, 2 तून 4 जात नाही, हातचा घेतला 12 आले इकडे कमी केला, 12 तून 4 गेले 8, 0 83 आले. चिन्ह मोठ्याचे चिले महत्वाचे वजा 83 वाय, चिन्ह मोठ्याचे मांडायचे. संख्या मोठी कोणते, 231 मोठे, त्याला चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा मांडायचं.
आता ही वजाबाकी करायची गरज नाही, कारण हे तेच आहे. 231 140 वजा करायचं, चिन्ह मोठं झालं. 83 x आले, चिन्ह मोठ्याचे, संख्या मोठी ही. 83 x आले. मग लिहायचं आपण 83 ने भागून. 83 ने भागून उत्तर होणार x वजा y बरोबर 83 एक्के 83 83 एक्के 83 नीट पहा बरोबर. चुकून 83 खाली मांडायचा नाही, 83 ने प्रत्येकाला भागायचंय. 83 एक्के 83 वजा 1 चिन्ह मोठ्याचं, याला म्हणायचं समीकरण नंबर 4. समीकरण नंबर 4 आलं बघा. हे समीकरण 3 आलं, हे समीकरण 4 आलं. आता पुढची क्रिया आपल्याला माहिती आहे, 2 समीकरण सोपे आहेत, आता सोडवायची. मग आता आपण लिहायचं समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. कोणाकोणाची बेरीज करायची? समीकरण 3 व 4 ची. समीकरण 3 लिहायचं x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर वजा 1. पहा समीकरण 3 व समीकरण 4 यांची काय करायची? बेरीज करायची. x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर वजा 1. आता पहा बरे, 3 अधिक आहे 1 वजा आहे, चिन्ह मोठ्याचं, अधिक 2, y ला y निघून गेला, x आणि x 2x, म्हणून x बरोबर अधिक 2 छेद 2. उत्तर काय आलं? 1 आलं. x ची किंमत काय आली? 1 आली. आता द्यायचं आपण x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. कुठे पण ठेवा, 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा, उत्तर तेच येणार. समीकरण 3 मध्ये ठेवलं, x अधिक y बरोबर 3, x ची किंमत 1 आली, 1 अधिक y बरोबर 3, म्हणून y बरोबर 3 वजा 1, म्हणून y ची किंमत काय आली? 2 आली. मग शेवटचं उत्तर लिहायचं. शेवटचं उत्तर फायनल, x बरोबर 1 आणि y बरोबर काय आलं? 2 आलं. y ची किंमत किती लिहायची? 2 आणि x ची किंमत काय आली? 1 आली. तर अशा प्रकारे हे एक अवघड गणितापैकी एक गणित होतं, ते मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. तर असंच आणखी एक गणित आहे, अवघड आहे, की जे विद्यार्थ्यांना सोडवायला थोडंसं अडचण निर्माण करतंय. ते गणित लागोपाठ आहे. याच्यानंतरचं लगेच गणित आहे बघा. ते गणित तुम्हाला मी आता लगेच सोडून दाखवतो. त्याच्यानंतरचं लगेच आहे बघा. ते पहा गणित कसं आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1, संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील प्रश्न 6वा, त्यातलं 4थं गणित आहे. आता सोडवलं ते 3रं होतं, आता 6व्यातलं 4थं, म्हणजे प्रश्न 6वा आहे, त्यातलं 4थं गणित बघा. कशातलं? संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील, त्यातलं आपलं गणित आहे. ते गणित असं आहे बघा. 7x वजा 2y छेद xy बरोबर 5 असे. पहा 7x वजा 2y छेद xy बरोबर 5. आणि दुसरं गणित असं आहे 8x अधिक 7y, 8x अधिक 7y छेद xy बरोबर 15. पहा 7x वजा 2y छेद xy बरोबर 5 आणि 8x अधिक 7y छेद xy बरोबर 15. आता एखादं गणित दिसायला अवघड असलं म्हणजे काय खरोखरच अवघड असतं असं काय नसतं. पण काय असतं, त्याची सुरुवात जी आहे, सुरुवात कशी करावी ते विद्यार्थ्यांना कळत नसतं, त्यामध्ये अवघड असतं. पहा मग हे जे गणित आहे ते बघितल्या विद्यार्थ्यांना वाटणार की काहीतरी याच्यामध्ये अवघड प्रकार आहे, कारण नेहमी समीकरण कसं असतं, असं असतं फक्त 7x वजा 2y वर 5 असं असतं. खाली xy मांडल्यामुळं त्यांना वाटतं की नक्की आता काय करावा ते कळत नाही, त्यामुळे त्यांना ते गणित सोडवसं वाटत नाही. तर काय करायचं पहा, आता हे सोपे रूप कसं यायचं पहा नीट तिकडे. आता पहिलं समीकरण घेतो मी.
7x वजा 2y छेद xy बरोबर 5. पहा इकडं आता हे आपण सोपे रूप देताना दोन प्रकार आपण करू शकतो. एक कोणता प्रकार, हा xy भागिले तिकडे कसा होणार, गुणिले होणार. म्हणजे कसं होईल, 7x वजा 2y बरोबर काय होणार आहे, 5xy होणार. पहा हा जो भागिले आहे ना xy, तो तिकडे गुणिले केला. हा जो भागिले xy आहे बघा इथे xy भागिले आहे, ते काय तिकडे गेले गुणिले केले. हो का, येथे भागिले xy असलं तिकडे गुणिले केला, उत्तर आलं 7x वजा 2y बरोबर 5xy आलं. आता आपल्याला हा xy घालवायचा आहे. मग काय करायचं, प्रत्येक पदाला xy ने भागायचं. काय करायचं, प्रत्येक पदाला xy ने भागायचं. मग आपण असं म्हणू, प्रत्येक पदास xy ने भागू. बघा आधी आपण हा भागिले होता तिकडे गुणले केला, आता प्रत्येक पदाला xy ने भागायचंय. फक्त xy ने बरं का. 7x भागिले xy वजा 2y भागिले xy बरोबर 5xy भागिले xy. मग ह्या समीकरणाच्या प्रत्येकाला आपण xy ने भागलं, त्याचा काय परिणाम झाला बघा बरं. xy निघून गेला, फक्त कोण राहिला, 5 राहिला. येथे काय होणार, y ला y निघून जाणार, कोण राहणार, फक्त वजा 2 छेद x राहणार. येथे कोण होणार, x निघून जाणार, 7 छेद y होणार. समीकरण असं तयार होणार, 7 छेद y वजा 2 छेद x बरोबर 5. आपल्याला सवय कशी असते, नेहमी सुरुवातीला x पाहिजे, नंतर y पाहिजे, पलीकडे अंक पाहिजे. मग आपण काय करू, हे वजा आधी मांडू, चिन्ह सहित मांडायचं बरं का आपण. वजा 2 छेद x अधिक 7 छेद y बरोबर 5. आपण फक्त चिन्ह मागे पुढे केलंय, बाकी काय केलेलं नाही. आता आपल्याला माहिती आहे सुरुवातीला चिन्ह हे वजा नको असतं. म्हणजे तसा नियम नाही की वजा नकोच म्हणून, वजा असलं चालतं, पण वजा स्टार्टला असलं ना ते सोडवायला जरा म्हणजे काहीतरी सिली मिस्टेकला ते जागा देतं. त्यामुळं काय करायचं, सुरुवातीला चिन्ह वजा असेल तर ते अधिक करून घ्यायचं, म्हणजे समीकरण एकदम सोपे रूप बनतं. स्टार्टला वजा नको, चिन्ह सगळ्यांची बदलायची. वजाचं अधिक केलं, अधिकचं वजा करायचं, आणि अधिकचं पण वजा होणार. चिन्ह सगळ्यांची बदलायची. पहा चिन्ह जर बदलायची वेळ आली ना, चिन्ह ही सगळ्यांची बदलायची. 5 अधिक आहे तो इकडे आपण केला, वजा केला. आता पहा x आणि y आपण त्यांना यम आणि n मानून नंतर सोडू. आता दुसरं समीकरण पहा. आता दुसरं 8x अधिक 7y भागिले काय आलं xy बरोबर काय आले 15. म्हणून 15 भागिले तिकडे कसा होणार, गुणिले होणार. म्हणजे असं होणार 8x अधिक 7y बरोबर 15xy. प्रत्येक पदास नेहमीप्रमाणेच आता प्रत्येक पदास xy ने भागू. कोणी भागायचं, xy ने. प्रत्येक पदाला xy ने भागायचं. कसं बघा बरं, 8x भागिले xy अधिक 7y भागिले xy बरोबर 15xy भागिले xy. प्रत्येक पदाला xy ने भागायचं. याला xy ने भागा, याला भागा, याला भागा. x ला x निघून गेला, काय राहिलं बघा बरं, मग 8 छेद y अधिक y ला y निघून गेले, किती राहिले 7 छेद x बरोबर xy गेले, किती राहिले 15. आपला नियम काय आहे, म्हणजे नियम नाही तो, म्हणजे आपलं साधारणतः रीत म्हणायचं, रिवाज म्हणायचा, की सुरुवातीला चिन्ह हे सुरुवातीला x पाहिजे, नंतर y पाहिजे. आपण असं मांडायचं 7 छेद x अधिक 8 छेद y बरोबर 15. मागे पुढे केल्याने चिन्ह बदले होत नाही. सुरुवातीला x मांडावा हा नियम नाही, हा रिवाज आहे, की नेहमी आपण समीकरण हे स्टार्टला x मांडतो म्हणून मागे पुढे करायची आपल्या वेळ आहे. तसं काय बिघडत नाही. जर y स्टार्टला असला तर आपण सोडू शकतो, तसं काय बिघडत नाही. बघा हे एक समीकरण आलं, हे समीकरण आलं. मग ह्या समीकरणाला सोपे रूप देऊन हे दोन समीकरण आली. आता आपण काय करू, अगोदर ते समीकरण लिहून घेऊ सोपे रूप आलेली. पहा कोणकोणती आली, 2 छेद x वजा
7/y बरोबर वजा 5. हे एक समीकरणाला वाटलं याला नंबर देऊ. समीकरण 1. दुसरं 7/x अधिक 8/y बरोबर 15. याला आपण समीकरण नंबर काय देऊ? 2 नाव देऊ. पहा 2/x वजा 7/y बरोबर वजा 5. 7/x अधिक 8/y बरोबर 15. आपण समीकरण 1 व 2 त्यांना नाव दिली. आता पहा इकडे. आता हे मी जो भागिले तिकडे गुणले केला आहे. असंच केलं पाहिजे असं काय नसतं. तुम्ही हे असंही करू शकता. बघा इकडे 7x वजा 2y छेद xy बरोबर 5. पहा इकडे पहा 7x वजा 2y छेद 105. आता मी काय केलं? हा भागिले तिकडे गुणिले केला, परत भागलं. एखादा असंही करू शकतो. कसा? नीट पहा इकडे. a अधिक b छेद c. a अधिक b छेद c असं असेल तर आपण हे असं लिहू शकतो. a छेद c अधिक b छेद c. किंवा वजा असेल तर इथे वजा लिहू शकतो. म्हणजे जर छेद समान असेल आणि येथे चिन्ह अधिक किंवा वजा असेल तर आपण याचं सुट्ट करू शकतो. कारण हेच आहे. याचं उत्तर हे म्हणजे याचं उत्तर हे. गणितामध्ये कसं असतं? जर याचं उत्तर हे असं तर वेळ पडला आपण याचं उत्तर हे लिहू शकतो. म्हणजे जर समजा 5 अधिक 8 बरोबर 13 असतील. काय असतील? 13. तर वेळ पडल्यास आपण असं पण लिहू शकतो 13 बरोबर 5 अधिक 8. म्हणजे 5 आणि 8 ची बेरीज 13 आहे. तर आपण वेळ पडल्यास आपण असं सांगू शकतो 13 ही 5 आणि 8 ची बेरीज आहे. ते एकच असतं. मग आता या ठिकाणी बघा हा थोड्या वेळ ए म्हणा, हा बी म्हणा, सी म्हणा. मग आता याचं सुट्ट केलं कसं होईल? असं होणार 7x भागिले xy वजा 2y भागिले xy बरोबर 5. इकडे भागायची काही गरज नाही. पहा 7x भागिले xy वजा 2y भागिले xy बरोबर 5 आलं. आपण असंही करू शकतो. कसं करू शकतो? आपल्याला जर कळलं की आपण नेमकं काय करतोय तर ते बरोबर असतं. गणिताच्या नियमाने आपण काही करू शकतो. जे काय करणार नियमानुसार केलं तर ते बरोबर म्हणायचं. म्हणजे हा भागिले तिकडे गुणले केला काय, नंतर भागलं काय, किंवा सुट्ट आता भागलं काय, त्याचा अर्थ एकच होणार. एक्सच गेलं निघून. किती राहिलं मग? 7/y वजा y ला y गेला 2/x म्हणजे काय आलं? 5 आलं. मग आपल्याला माहिती आहे हे स्टार्टला घेतलं, हे केलं, चिन्ह बदली केली. त्यामुळे 2x वजा 7/y बरोबर अधिक 5 काय होणार? वजा 5 होणार. मग सांगितलं स्टेप प्रमाणे स्टार्टला वजा नको म्हणून. म्हणजे असं की वजा 2/x अधिक 7/y बरोबर 5. स्टार्टला वजा नको, चिन्ह सगळी बदली केली, उत्तराला 7 अधिक वजा केलं. असं आपण ते समीकरण 1 असं आलं. तर आपण असंही करू शकतो. पुढे पहा आता हे दोन समीकरण आपण सोडवायच्यात. समीकरण 1 आणि 2 कसं सोडवं आपल्याला माहिती आहे की 1/x ला m मानायचा आणि 1/y ला n मानायचा. म्हणजे असं म्हणायचं 1/x बरोबर m मानू व 1/y बरोबर n मानू. बघा बरे याला आपण m आणि n मानलं 2/x. म्हणजे 1/x ला आपण m मानलेलं आहे. हा किती होणार आहे? 2m होणार. किती होणार? 2m. पहा कसा 2/x वजा 7/y किती आहे? 5 आहे. म्हणून 2 म्हणजे काय? 2 गुणिले 1/x वजा 7 गुणिले 1/y म्हणजे 5 असतो. असं आहे ते. 2/x चा अर्थ काय आहे? 2 गुणिले 1/x वजा 7/y चा अर्थ काय आहे? 7 गुणिले 1/y. आता किमती द्यायच्या. 1/x म्हणजे m आहे. मग 2 गुणिले m म्हणजे 2m वजा 7 गुणिले 1/y. 1/y म्हणजे n आला. बरोबर काय आलं? 5 आलं. झालं. याला आपण समीकरण नंबर 3 म्हणू. समीकरण नंबर 1 दिला, 2 दिला. इथे नंबर दिले नसते तर हा समीकरण 1 म्हणायचं. कोणते नंबर लिहा त्याला काय बिघडत नाही. फक्त आपण काय देतो आपल्याला कळलं पाहिजे. पुढे दुसरं आता तसेच दुसरं काय बघा बरे 7/x अधिक 8/y 7/x अधिक 8/y बरोबर 15. म्हणून 7 गुणिले 1/x अधिक 8 गुणिले 1/y बरोबर 15. म्हणून
1/x म्हणजे m 7m अधिक 8n बरोबर 15. याला समीकरण नंबर 4 म्हणू. पहा 1/x ला आपण काय केला m मानला आणि 1/y ला n मानला. मग उत्तर आलं मग 2m वजा 7n बरोबर -5 बरोबर -5. इथं वजा लिहायला विसरायचं नाही. -5 पहा नीट. समीकरण पहा काय आहे 2/x वजा 7/y बरोबर -5. इथे 1/x ला आपण m मानला आणि 1/y ला n मानला. उत्तराला 2m वजा 7n बरोबर -5. दुसरं 7x म्हणजे 7m होणार. 8/y म्हणजे 8n होणार बरोबर 15. आता हे समीकरण सोडवायची. आता हे समीकरण काय सोडवायचे बघा आता नीट. समीकरण 3 आणि समीकरण 4 कडे नीट पहा. तर आता हे समीकरण सोडवण्यासाठी आपण असं करू शकतो. समीकरण 1 ला 8 ने गुणायचं, समीकरण 2 ला 7 ने गुणायचं आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे हे काय निघून जाईल. किंवा समीकरण 1 ला 7 ने गुणा, समीकरण 2 ला 2 ने गुणा आणि त्यांचे करा वजाबाकी. यांनी गुणलं तर आपल्याला वजा करावं लागणार, चिन्ह बदलावं लागणार. ह्यांनी गुणलं तर थेट उत्तर येणार. थेट ह्या पदाला हे पद निघून जाईल. आता नाही निघून जाणार. गुणल्याच्या पुढे निघून जाणार. 8×7 = 56, 7×8 = 56 निघून जाणार ते. असं करावं लागणार. आपण असं करू मग समीकरण 3 ला 8 ने गुणू. मग असं होणार समीकरण 3 ला 8 ने गुणू. जरी आपण ह्यांनी गुणलं तर काय बिघडत नाही. कळलं का? 7 ने ह्याला गुणलं, 2 ने ह्याला गुणलं. पण हे जे गणित आहे ते हुशार विद्यार्थ्यांच्या लेवलचं आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्याकडून ही अपेक्षा नाही की त्याने ह्यांना गुणावं म्हणून. त्याच्यामुळे ही अपेक्षा आहे त्याला लगेच कळावा की हे लगेच निघून जाणार म्हणून. असं आहे. आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य जे अशा अवघड गणित सोडत नाहीत, त्यांना जर हे गणित परीक्षेला आलं थेट एवढं असं सोडवायला, तर त्यांनी मात्र असंच करायचं. 7 ने याला गुणायचं, 2 ने याला गुणायचं, त्यांना वजा करायची. असं सामान्य विद्यार्थ्यांना असं करायचं. त्यांच्या लक्षात गोष्ट पटकन असली येणार नाही. पहा समीकरण 3 ला कितने गुणायचं 8 ने गुणायचं. मग समीकरण 3 कसं होईल बघा बरं. मग आता 8 ने गुणलं 8 दुने 16m 8 7 56 वजा 56n. पहा 8 45 वजा 40 वजा 40. हे चिन्ह वजा द्यायला विसरायचं नाही. नीट पहा हे वजा आहे. समीकरण 3 ला पण काय येणार वजा येणार. मग शेवटपर्यंत चिन्ह वजा राहणार. याला म्हणा समीकरण नंबर 5. पहा याला आपण किती गुणलं 8 ने गुणलं. 8 दुने 16 8 7 56 8 45 ह्याला पण गुणायचं. विसरायचं नाही अजिबात, ठेवायचं ना कोणाला. आता समीकरण 4 ला समीकरण 4 ला 4 ला कोणी गुणायचं 7 ने गुणायचं. 7 ने गुणू. समीकरण 4 ला 7 ने गुणू. मग 7 ने गुणला तर बघा समीकरण 4 ला 7 येते 49 m 7 8 56 अधिक 56n बरोबर 15 7 105 105. याला म्हणायचं समीकरण नंबर 6. आता पहा बरे आपण जर या दोघांची काय केली बेरीज केली. काय केली बेरीज. डायरेक्ट 56 56 निघून जाणार. मग लिहायचं आपण समीकरण 5 व समीकरण 6 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. समीकरण 5 आणि समीकरण 6 यांची बेरीज करायची. किती होणार 16m वजा 56n बरोबर वजा 40. त्याखाली 49m अधिक 56n बरोबर 105. पहा 105 ला चिन्ह अधिक आहे आणि 40 ला चिन्ह वजा आहे. वेगवेगळे चिन्ह आहे. जरी आपण म्हटलं बेरीज करू तर बेरीज याचा अर्थ काय असतो समीकरणाची बेरीज म्हणजे त्यांना जे काही चिन्ह असतील त्याप्रमाणे उत्तर मांडायचं. त्याला म्हणतात समीकरणाची बेरीज. आणि समीकरणांची वजाबाकी म्हणजे काय करायचं दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदली करायची. कोणाची दुसऱ्याची. मग आता पहा बरे येथे चिन्ह बदली करायची नाही. थेट
आहे ते चिन्ह बघायचे. 56 वजा अधिक गेलं निवड डायरेक्ट. 40 वजा आहेत, 105 अधिक आहेत. 105 मधून 40 वजा करायचे, म्हणजे 105 वर मांडायचे, 40 खाली मांडायचे. 5 10 4 6 चिन्ह मोठायचे, म्हणजे अधिक 65 हे उत्तर आलं. अधिक 65 नुसतं 65 मांडलं तर चालतो अधिक असल्यावर. 16 आणि 49 49 आणि 16 त्यांची बेरीज 9 6 15 हातच्याला 1 6 आले 65 आले. 65 यम मांडायला विसरायचं नाही, नुसतंच 65 नाही द्यायचा. 65 गुणिले तिकडे भागिले होणार. यमची किंमत आली अधिक 65 छेद अधिक 65. गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायचं नाही, आहे तसं मांडायचं. 65 ला 65 गेले. यमची किंमत काय आली बघा बरे, 1 आली. यमची किंमत काय आली, 1 आली. मग आता काय करायचं आपण, यम बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 2 3 4 कुठे पण ठेवायची बघा बरं. कोणतं सोपं आहे, समीकरण यम आणि यन समीकरण 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, कुठे ठेवा. यमची किंमत आपण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. ज्या ठिकाणी तुम्हाला यम यांचं समीकरण दिसेल ते कोणत्याही समीकरणात किंमत ठेवली तर ते उत्तर तेच येणार. मग आता 2m वजा 7n बरोबर वजा 5. हा वजा लिहायला विसरायचा नाही, विसरतो. आता माझा विसरला होता, तुमचा पण विसरू शकतो. विसरायचं नाही अजिबात लिहायला. 2m 2 m ची किंमत 1 वजा 7n बरोबर वजा 5. m ची किंमत 1 भरली. बे के बे 2 वजा 7n म्हणजे वजा 5. 5 अधिक आहे, पलीकडे वजा होणार. वजा 7n बरोबर वजा 5 वजा 2. हा वजा आहे ना, तो खाली घ्यायला विसरायचा नाही, तो खाली घ्यायचा. म्हणून वजा 7n त्याची किंमत आली वजा 7. n बरोबर वजा 7 छेद वजा 7. 7 1 7. n ची किंमत काय आली, 1 आली. m ची किंमत पण 1 आणि n ची किंमत पण 1. एवढ्यावर संपलेलं नाही. यम आणि एन ह्या मानलेल्या किमती आहेत. ओरिजिनल गणितामध्ये किमती कोणत्या आहेत, एक्स आणि वाय. म्हणजे हे समीकरण आहेत, हे समीकरण आपण सोडवायच्या. त्यामुळं आपण 1/x ला यम मानलाय आणि 1/y ला एन मानला होता. त्या किमतीचा परत माघारी देऊन टाकायच्या. पहा आपण काय केलं तर 1/x ला यम मानला होता. आता बघा फ्रेंड, मग यम ची किंमत 1 आहे, यम बरोबर 1. म्हणून m म्हणजे कोण आहे, 1/x म्हणजे 1/x बरोबर 1. 1 म्हणजे 1/1. कारण एका बाजूला अपूर्णांक असल्यावर दुसरा पण अपूर्णांक आहे असं गृहीत धरायचं. छेद नसला म्हणजे 1 मानायचा. म्हणजे हा 1/x आला. तिरपा गुणाकार 1 1 1 1 1 1. x ची किंमत पण 1च आली. काय 1 आली कळलं का, कारण एकाचा गुणाकार व्यस्त हा 1च येतो. त्यामुळे m पण 1 आला, x पण 1 आला. तसंच n चं पण होणार आहे. n किती बघा बरं, 1. n म्हणजे कोण आहे, 1/y. 1/y म्हणजे 1/1. तिरपा गुणाकार y किंवा 1 1 1. y ची किंमत पण काय आली, 1च आली. मग आपण डायरेक्ट लिहून टाकायचं उत्तर काय द्यायचं, x बरोबर 1 आणि y बरोबर पण काय आला, 1च आला. तर हा केवळ यवयोग म्हणायचा. यवयोग नाही म्हणजे त्याचा गुणाकार व्यवस्था सेमच असतो 1चा. त्यामुळं इथं जर वेगळ्या किमती असत्या 2 3 4 5 काहीतरी असत्या, मग इथं पण उत्तर बदललं असतं. तिरका गुणाकार केला उत्तर वेगळं आलं असतं. पण इथे आता एकाचा व्यस्त पण हा 1च येतो. त्यामुळे x ची किंमत काय आली, 1च आली. y ची किंमत 1च आली. तर अशा प्रकारे हे एक आवड गणित होतं आपल्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 6व्यातलं. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6वा त्यातलं प्रश्न क्रमांक 4 होतं. तर असंच एक आवड गणित आहे, ते मी तुम्हाला आता सांगत आहे. त्यातलंच आहे लागोपाठ बघा. म्हणजे प्रश्न 6वा आहे ना, त्यातलंच 5वं गणित बघा. 5वं सेम असतं 5वं गणित बघा. ते गणित कसं आहे बघा, नीट 6व्यातलंच 5वं आहे. ते असं आहे, 1/2 कंसात 3x अधिक 4y अधिक 1/5
कंसात 2x वजा 3y बरोबर 1/4 बरोबर 1/4 1/2x 2 कंसात 3x अधिक 4y अधिक 1/5 कंसात 2x वजा 3y बरोबर 1/4 आणि पुढे असं म्हणलेलं आहे 5 कंसात 3x अधिक 4y 4y कंस पूर्ण इथं सहगुणक नाही दिलं त्यांनी वजा 2 छेद 2x वजा 3y कंस पूर्ण बरोबर वजा 3/2 वजा ते वजा लिहायला विसरायचं नाही वजा 3/2 आहे असं म्हणते तिथं बरोबर 1/4 आहे तिथे वजा 3/2 आहे पहा इकडे आता पहिल्यांदा काय करायचं या समीकरणाला सोपे रूप द्यायचं पहा कसं आता नीट हे नीट पहा पहिलं आपण 1/2 कंसात 3x अधिक 4y अधिक 1 कंसात 5 कंसात 2x वजा 3y बरोबर 1/4 आता हे 2 हा कुठे छेदस्थानी 5 पण हा छेदस्थानी तर काय करायचं आपण एवढ्याला यम बांधायचा 1/3x अधिक y ला मग आपण असं म्हणायचं 1/3x अधिक 4y बरोबर यम मानू याला किती मानायचा यम मानायचा व 1/2x वजा 3y बरोबर n मानू याला यम माना आणि याला n माना कोणाला 1/, बरं का नुसत्या 3x/4 नाही 1/3x/4 वाला यम मानायचा एवढा मोठा यम आणि हा n मानायचा तर हे कसं नीट पहा बरे हा 2 कुठे छेदस्थानी मग समीकरण कसं होणार नीट बघा इकडे हा एवढा यम आहे हा 1/2 यम होणार हा जो अंश आहे ना तो 2चा पण आहे 3x/4 चा पण आहे म्हणजे हा 1/2 आणि हा एवढा मिळून यम होणार नुसतं असं लिहायचं नाही तुम्हाला जर छेद लिहायचा नसला डायरेक्ट m/2 लिहायचं मग 5 लिहायचं अधिक 1/5 हा कोण आहे n आहे n केवढा आहे 1/2 एवढा n आहे बरोबर काय आलं 1/4 आलं म्हणून आता आपण देऊ शकतो मग m/2 अधिक n/5 बरोबर 1/4 आपले छेद घालवायचे तर आपण काय करू शकतो 2, 5 आणि 4 या तिघांच्या पाड्यात जी संख्या असेल त्याला आपण मराठीमध्ये लसावी म्हणतो त्याने गुणायचं असं लसावी मसावी शब्दामध्ये आले की भीती वाटते त्यामध्ये शब्द शक्यतो वापरायचा नसतो तर काय करायचं 2, 5 आणि 4 तिघांच्या पाड्यात जी संख्या आहे तिघांच्या पाड्यातली तिने प्रत्येकाला गुणायचं म्हणजे 5, 2, 4 5 दुने 10 5 त्रिक 15 5 20 बघा तिघांच्या पाड्यामध्ये 20 आहेत 5च्या पाड्यात पण आहे 4च्या पाड्यामध्ये पण आहे 2च्या पाड्यात पण आहे आपण काय करायचं प्रत्येक पदाला 20 ने गुणायचं 20 नेच काय गुणायचं तर तिघांच्या पाड्यामध्ये 20 असल्यामुळं मग 20 ने गुणू ते लिहू आपण प्रत्येक पदास 20 ने गुणू 20 ने गुणू म्हणजे फक्त 20 ने गुणा पाहिजे असं काय नाही बरं का तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता आणि तसलं काय कळलं नाही की नक्की कोणी गुणायचंय तर तिघांचा पाडा म्हणायचं डायरेक्ट 5, 2, 10 10 40 40 ने गुणा सरसकट समजलं काय करा प्रत्येक पदा 40 ने गुणा समीकरणाचा नियम काय आहे कोणत्याही समीकरणाला आपण एखाद्या संख्येने गुणलं तर त्या संख्येवर त्याचा समीकरणावर परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही याला 5 दुने 10 10 40 थेट 40 ने गुणायचं उत्तर येणार तेच येणार कारण नियम तोच आहे प्रत्येक समीकरणाला 20 ने गुणलं काय 40 ने गुणलं काय 100 ने गुणलं काय किती ने गुणा त्याचा काय परिणाम होत नसतो प्रत्येक पदास 20 ने गुणलो m/2 गुणिले 20 n/5 गुणिले 20 बरोबर 1/4 गुणिले 20 काय केलं आपण प्रत्येक पदास 20 ने गुणलं तर बेद आहे 20 10m 5 20 4n 4 पंचे 20 5 फक्त मांडायचे बघा 5 20 बेद आहे 20 4 पंचे 20
याला म्हणा समीकरण नंबर 1 आलं. पहा हे समीकरण 1 आलं बघा. 10m अधिक 4n बरोबर 5. आता याचं पण तसं करायचं. 5/3x अधिक 4y वजा 2/3x वजा 2x वजा 3y 2x वजा 3y बरोबर वजा 3/2 वजा आहे. आता पहा या ठिकाणी हे संख्या छेदस्थानी होत्या. छेदस्थानी ह्या संख्या छेदस्थानी होत्या त्यामुळे आपण येथे छेद मांडले. इथं मात्र आता छेदस्थानी नाही त्या अंशस्थानी आहेत. त्यामुळे हा याचा अंश याचा जो गुप्त अंश 1 आहे म्हणजे 1/x अधिक y 1/2x वजा 3y तर त्याला आपण m आणि n मानलेलं आहे बघा. हा m आणि हा n आहे. हा m होणार म्हणजे याचं उत्तर असं होणार. नीट बघा इथं येथे आपण जसं मांडलेलं आहे ना 1/2m तसं याचं डायरेक्ट वर 5 येणार आहे. 5 आणि हा m होणार. याचं उत्तर होणार आहे 5m. येथे 1/5 मांडायचा नाही. 5 अंशस्थानी हा छेदस्थानी होता. हा छेदस्थानी आता हे अंशस्थानी आहेत त्यामुळे 5m मांडायचं. वजा 2n बरोबर वजा 3/2. आता आपलं येथे वजा 2 आहे. हा आपल्याला नको आहे वजा 2. ते 2 नको आहे आपल्याला. मग काय करायचं प्रत्येकाला 2 ने गुणायचं. 2 निघून जाईन. मग ते लिहायचं आपण प्रत्येक पदास 2 ने गुणू. प्रत्येक पदास 2 ने गुणू. प्रत्येकाला 2 ने गुणायचं. मग किती बघा बरे 5 दुने 10m वजा 2 दुने 4n बरोबर वजा 3 राहणार. चुकून याला गुणायचं नाही. चुकून 6 मांडायचा नाही. 2 ने याला गुणलं 2 ने याला गुणलं 2 ने याला गुणलं म्हणजे 2 निघून गेला वजा 3 राहिला. चुकून 6 माणसान. मग याला आता म्हणायचं समीकरण नंबर 2. आता पहा बरे समीकरण 1 समीकरण 2 बघा आयता अधिक वजा आहे. आपल्याला गुणाकार करायची गरज नाही. चिन्ह बदलायची गरज नाही. म्हणजे समीकरणाची वजा करायची गरज नाही. डायरेक्ट समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. डायरेक्ट लिहायचं आता समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. काय करू आपण समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 लिहायचं 10m अधिक 4n बरोबर 5. 10m वजा 4n बरोबर वजा 3. पहा समीकरण 1 व 2 ची बेरीज करायची. समीकरण 1 समीकरण 2 बेरीज केली. 5 तून 3 गेले 2 हे अधिक आहेत. 5 अधिक आहे 3 वजा आहेत. पहा 5 अधिक 3 वजा वेगवेगळे चिन्ह आहे. 5 तून 3 गेले 2 चिन्ह मोठं तर अधिक 2 अधिक वजा गेले निघून 10 10 20m 20m झाले. आता हे 20m आहेत ना तिकडे भागिले होणार. म्हणजे उत्तर असं होणार आहे m बरोबर 2/20 म्हणून m ची किंमत आली 1/10 आली. चुकून 10 मांडायचा नाही. m ची किंमत आली 1/10 आली. आता काय करायचं ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. हो का हे समीकरण 1/10 लिहायचं m बरोबर 1/10 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पहा काय म्हणायचं x बरोबर 1/10 x बरोबर m बरोबर 1/10 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहायचं 10m अधिक 4n. पहा 10m अधिक 4n बरोबर 5. पहा 10m अधिक 4n किती आहे 5 आहे. त्यात आपण समीकरण किंमत ठेवायची. पहा मग उत्तर कसं बघा बरे 10 m ची किंमत काय आहे बघा बरे 1/10 आहे. m ची किंमत 1/10 आहे अधिक 4n बरोबर 5 म्हणून हे 10 आणि m स्वतः 1/10 आहे. मग काय आलं 10 ला 10 निघून गेले 1 राहिला अधिक 4n म्हणजे 5 आले. म्हणून 4n ची किंमत आली 5 वजा 1
4n बरोबर 4 म्हणून n बरोबर काय आला 4 लिहू आधी आणि मग 1 लिहू. n ची किंमत काय आली 1 आली. 4 गुणिले भागिले करा. मग अंतिम किंमती कोणत्या सापडल्या आपल्याला? m ची किंमत सापडली 1/10 आणि n ची किंमत आली 1. पहा त्या किंमती अंतिम लिहू आता. m ची किंमत आली 1/10 आणि n ची किंमत काय आली 1 आली. पहा m किती आला 1/10 आला बरं का m आणि n ची किंमत काय आली 1 आली. पहा m म्हणजे आला 1/10 आणि n म्हणजे 1 आलं. आता m म्हणजे काय बघा बरे. m पहा m ची किंमत आहे 1/10 पण m म्हणजे कोण आहे 1/3x अधिक 4y बरोबर 1/10 आले. m ची किंमत काय आहे 1/3x4y. याचा परत आपण केला तिरका गुणाकार. उत्तर काय आलं मग 3x अधिक 4y 3x4y 10 10. याला म्हणून आपण समीकरण नंबर 3. 3x अधिक 4y किती 10 आले. दुसरं काय बघा बरे n ची किंमत किती आहे 1 आहे. पण n म्हणजे कोण आहे 1/2x 3y 1/2x 3y बरोबर 1. 1 म्हणजे 1/1. तिरका केला गुणाकार 2x 3y बरोबर 1 1 1. समीकरण नंबर काय आलं 4 आलं. बघा 3x अधिक 4y हा 2x वजा काय आला 3y आला. उत्तर काय आलं तर 1 आलं. पाहता तिरपा केला गुणाकार. आता हे सोडवायचं आपल्याला. आता बघा 4 अधिक हे 3 वजा आहे. आपण काय करू 3 ने वर गुणू खाली 4 ने गुणू. मग समीकरण 1 ला समीकरण नंबर 1 3 म्हणू. समीकरण नंबर 3 पहा समीकरण 3 ला ह्या समीकरणाला किती गुणायचं 3 ने गुणू. पहा आता ह्या समीकरणाला आपण 3 ने गुणलं. उत्तर किती होईल 3 त्रिक 9x अधिक 3 चौक 12y. 3 ने गुणायचं प्रत्येकाला 3 त्रिक 9 3 चौक 12 3 10 30. याला म्हणूया समीकरण नंबर केले 4. आता 5 म्हणू. समीकरण नंबर 5. आता म्हणूया समीकरण नंबर 4 ला ह्या 4 ला कोणी गुणायचं 4 ने गुणायचं 4 ने गुणू. पहा समीकरण 3 ला 3 ने म्हणजे समीकरण नंबर 3 ला ह्या समीकरणाला ह्या संख्येने गुणायचंय. समीकरण नंबर 4 ला ह्या संख्येने गुणायचंय. म्हणजे असं म्हणायचं नाही कायमस्वरूपी 3 ला 3 ने 4 ला 4 ने असं नाही. तर येथे अंक बघा समीकरण 4 आहे त्याला आपण ह्या अंकाने गुणायचंय त्यामुळे 4 ने. हा योगायोग म्हणायचा की 3 ला 3 ने आणि 4 ला 4 ने गुणायची वेळ आली. तर तसं नेहमी होणार नाही. नेहमी कायम हे ध्यान ठेवायचं नाही की 3 ला 3 ने गुणायचं 4 ला 4 ने गुणायचं. ह्या संख्येप्रमाणे बघायचं. समीकरण 3 ला ह्या संख्येने समीकरण 4 ला ह्या संख्येने 4 ने गुणू. किती म्हणून बघा बरं 4 दुने 8x वजा 4 त्रिक 12y. पहा 4 दुने 8 4 त्रिक 12 4 1 4. समीकरण नंबर काय आले 6 आले. आता आपण काय करू समीकरण 5 व 6 ची बेरीज करायची म्हणजे y ला निघून जाईल. समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. पहा समीकरण काय म्हणायचं 5 व 6 यांची बेरीज करू. समीकरण 5 बघा बरं कोणतं आहे 9x अधिक 12y बरोबर 30. दुसरं कोणतं आहे 8x वजा 12y बरोबर 4. यांची बेरीज केली हे गेले निघून 9 8 17 17x 3 4 34 म्हणून x ची किंमत आली 34/17 म्हणून x म्हणजे आला 2. आता आपण लिहायचं x बरोबर 2 ही किंमत कोणती किंमत x बरोबर 2 ही किंमत समीकरण बघा 3 किंवा 4 मध्ये कुठे पण ठेवा. समीकरण 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. 5 आणि 6 मध्ये ठेवलं तर चालते काय बिघडत नाही पण शक्यतो 3 मध्ये ठेवा. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 कोणतं बघा बरे 3x अधिक 4y बरोबर 10 म्हणून 3 x ची किंमत 2
अधिक 4y बरोबर 10, 3 दुने 6 अधिक 4y बरोबर 10, म्हणून 4y बरोबर 10 वजा 6. या ठिकाणी अधिक 4 आहेत, त्यामुळे खाली मी चिन्ह मांडलेलं नाही, ते आपोआप अधिक आहे. पण जर समजा वजा असेल, इथे वजा येणार, येथे वजा येणार, येथे पण वजा मांडायचं. जर येथे वजा असेल तर या ठिकाणी वजा मांडा विसरायचं नाही. म्हणून y बरोबर 10/4. गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायचं नाही. हा 4 गुणिले तिकडे भागिले केला, चिन्ह बदलायचं नाही. आता भाग बघा बरे, दोघांना पण बेने भाग जाईल. 2 पंचे 10 आणि 2 दुने 4. y ची किंमत काय आली? 5/2 आली. मग उत्तर लिहायचं शेवटचं उत्तर x बरोबर 2 आणि y आले 5/2. x ची किंमत किती आली इथं? 2 आली. y ची किंमत काय आली? 5/2 आली. अशा प्रकारे हे अवघड गणितापैकी अवघड गणित होतं, तर तुम्हाला सोडून पाठवलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारची अवघड गणित काय वाटली तर तुम्ही मला थेट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे भोर सर द मॅथ्स मास्टर 99 21 21 59 43. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याला तुम्ही गणिताविषयी कोणतीही शंका असली तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.